वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी साजरा केला जाणारा एक पवित्र सण आहे। आज हा सण पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतानाचं पाहावयास मिळालं। पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर कुडण या गावात देखील हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। या गावातील महिला वडाच्या झाडाखाली आपल्या पतीसाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसून आल्या। यासोबतच घरात शांती आणि समृद्धी राहावी यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून त्यांनी प्रार्थना केली। यावेळी या महिलांच्या पूजेच्या थाळीमध्ये श्रीफळ, ओटीचे साहित्य, हळद कुंकू, अगरबत्ती, दिवा, नाणी, विड्याची पाने, सुपारी, फुले, वडाची पूजा करण्यासाठी लागणारा धागा ही सर्व सामग्री दिसून आली। एकंदरीत या महिलांनी शुभ मुहूर्तावर वटवृक्षाची पूजा केली आणि झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घातल्या। नंतर एकमेकांना हळदी कुंकू लावून वाणाचे वाटप केले। मात्र एकीकडे आपल्या देशात पत्नीकडून पतीच्या हत्येचा कट रचून हत्या करण्याचे अनेक प्रकार समोर येत असताना, तसेच हत्या करून पतीला निळ्या ड्रममध्ये टाकले जात असताना, दुसरीकडे मात्र पत्नीव्रता स्त्रिया ज्या क्षुल्लक कारणावरून पतीशी वेळोवेळी भांडतात, मात्र त्यांच्या प्रती प्रेम, आदर, सन्मानाची भावना कायम ठेवतात आणि त्याचा प्रत्यय आज तारापूर कुडण या गावातून पुन्हा एकदा आला आहे। या महिलांची आपल्या पतीप्रती असलेली भक्ती आज दिसून आली। या महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीनं केला आहे। वट सावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे। यंदा वटपौर्णिमा आज 10 जूनला साजरी केली जात आहे। पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून मागून घेतले होते। तिच्या निष्ठेने आणि समर्पणाने यमालाही नमते घ्यावे लागले होते। सावित्रीच्या कथेतून पतीचे महत्त्व शिकणे आवश्यक आहे। सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी यमदेवाला तपश्चर्या आणि भक्तीने जिंकले होते। तिची पती भक्ती आणि दृढ निश्चय यातून पतीचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण किती आवश्यक आहे हे शिकायला मिळते। त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत पाळतात। आम्ही सुद्धा मोठ्या श्रद्धेने आज पूजा केली आणि उपवास ठेवला आहे, असे कुडण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच योगिता म्हात्रे यांनी यावेळी सांगितले। तर वटवृक्ष हे शुभ मानलं जातं, कारण त्यात देवताचे निवास मानले जाते। त्यामुळे वडाला 7 फेऱ्या मारल्यानं पतीला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते असा समज आहे। 7 फेऱ्या मारणं हे 7 जन्मांमधील एक निष्ठेचे प्रतीक मानलं जातं। या फेऱ्या मारताना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्मासाठी एकच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात अशी मान्यता आहे। त्यानुसार आम्ही गावातील सर्व महिलांनी एकत्र येत आज मोठ्या आनंदाने परंपरेनुसार पूजा विधी करून हा सण साजरा करून आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला, असे यावेळी कुडण गावाच्या करिश्मा म्हात्रे म्हणाल्या।